मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड हे भागाचे मध्यवर्ती केंद्र आहे, त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयाला वेगळा दर्जा देण्याचा प्रयत्न राहील। या रुग्णालयात एकाच वेळी 5 बेडवर डायलिसिस करण्याची सोय करून देण्यात आली आहे। त्यामुळे महत्त्वाचा अवयव असणाऱ्या किडनीचे रक्षण होईल, मूत्रपिंड रुग्णांची त्यापासून मुक्तता होईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मुरगुड ग्रामीण रुग्णालयात महा डायलिसिस केंद्राचा लोकार्पण सोहळा नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाला। अध्यक्षस्थानी माजी खासदार संजय मंडलिक होते। नामदार मुश्रीफ या प्रसंगी म्हणाले, मुरगुड ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे काम लवकरच सुरू केले जाईल। या रुग्णालयामार्फत विविध सेवा देण्याचा प्रयत्न निश्चित होईल। राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून विकासासाठी आपण तत्पर असल्याची त्यांनी ग्वाही दिली। अध्यक्षीय भाषणात माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, मुरगुड परिसरातील उपेक्षित रुग्णांची सोय व्हावी यासाठी 50 बेडचे हे रुग्णालय होत आहे। भविष्यात 100 बेडचे व्हावे, त्यासाठी विस्तारित इमारत व्हावी। या ठिकाणी ऑर्थोपेडिक विभाग सुरू करावा, सोनोग्राफीसाठी स्वतंत्र डॉक्टर मिळावेत, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्यासाठी पाठपुरावा चालू राहील। या लोकार्पण सोहळ्यात आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले। कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शिल्पा खोत, मुरगुडच्या नगराध्यक्षा सौ सुहासिनी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, कागल पंचायत समिती सभापती श्रीमती सुवर्णा पाटील, मुरगुड नगरपालिका मुख्याधिकारी अतिश वाळुंज, माजी नगराध्यक्षा नामदेव मेंढके, अधीक्षक, सर्व नगरसेवक तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य उपस्थित होते। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सौ सरिता थोरात यांनी आभार मानले। आपल्या मनोगतामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या त्याप्रमाणे या ठिकाणी पीपीपी तत्वाद्वारे केंद्राच्या एचएनएल कंपनीद्वारे आपण हा महा डायलिसिस केंद्र इथं सुरू केलेला आहे। एका वेळेला 5 मशीन या ठिकाणी ठेवले गेलेले आहेत। एका वेळेला 5 लोकांचं डायलिसिस होणार आहे आणि जी सायकल आहे त्या 3-3, 4-4 त्यांच्या किडनीच्या क्रियाशीलतेवर हे सगळं अवलंबून आहे। आणि आपल्याला माहिती आहे की डायलिसिस किडनी हे रक्त शुद्ध करण्याचं काम करते आणि जेव्हा किडनी ही कमकुवत होते तेव्हा मानवाच्या शरीरातलं रक्ताचं शुद्धीकरणाचं प्रमाण कमी होतं आणि अनेक यामुळं माणूस आपल्याला माहिती आहे की पाय सुजणं, त्याचं जीवनमान कमी होणं आणि यामुळे 2 मार्ग असतात। एक डायलिसिस करून त्याला किडनी ट्रान्सप्लांटेशन पुढे नेणं आणि त्याला जीवनदान देण्याचा प्रयत्न करणं। किडनी ही अतिशय महत्वपूर्ण आपल्या जीवनामध्ये आहे आणि या डायलिसिस सेंटरमुळे भारताचे अनेक व्यक्ती डायलिसिस घेतील आणि या त्यांच्या मूत्रपिंडाच्या रोगातून मुक्त होतील अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी करतो। म्हणून अशाच पद्धतीनं पीपीपी तत्वाद्वारे या एचएनएल कंपनी मार्फत या ठिकाणी सिटी स्कॅन आणि MRI या जरी खर्चिक असल्या तरी या 40-45 गावाच्या मुरगुड एक केंद्र आहे आणि त्यामुळं गरीब आणि सामान्य माणसाला एका कोल्हापूरला जाणं, गडिंग्लजला जाणं हे शक्य नाही आणि म्हणून याची मागणी मी निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री आंबेडकर साहेब यांच्याकडे करेन। आता ज्याचा उल्लेख संजय मंडलिकांनी केला, आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये आपण हे 30 बेडचं हॉस्पिटल हे 50 हॉस्पिटल मंजूर केलं। आज हे मंजूर आहे परंतु बांधण्यासाठी हे मगाशी उपसंचालक लक्षात हे काम का सुरू होत नाही। तर अनेक वेळा मी आणि आंबेडकरांनी याचा पाठपुरावा केला। आता आपल्याला तोपर्यंत हे जो दवाखाना आहे तो आता या जुन्या युनिटमध्ये चालू करावा लागेल आणि मोकळी जागा जी आहे त्यामध्ये हे 25 बेडचं काम सुरू करावं लागेल आणि 100 बेड करायचं असेल तर आपल्याला थोडी जागा जादा लागेल।
गडिंग्लजमध्ये बघितलं असाल की जवळजवळ आता 200 बेड आपण तिथे केलेले आहे. कारण मुरगुड हे एक प्रमुख केंद्र आहे आणि 40-45 गावांचा सातत्याने संपर्क या ठिकाणी येतो आणि हे करण्याची अतिशय आवश्यकता आहे. आता संजय मंडलिक म्हणाले की कागल आणि गडिंग्लजकडे तुमचं लक्ष आहे आणि मुरगुडकडे लक्ष नाही. मुरगुडकडे फार मोठे महान नेते असल्यामुळं मी थोडंसं दुर्लक्ष करतोय. कारण आपल्याला माहिती आहे की माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण हे खातं आहे आणि आंबेडकर साहेबांकडे सार्वजनिक आरोग्य खातं आहे. माझ्या खात्याच्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण म्हणजे BSc नर्सिंग, GNM, ANM, पॅरामेडिकल स्टाफ, एक्सरे टेक्निशियन, लॅबॉरेटरी, त्याच्यानंतर MBBS, MD, MS हे सगळं माझ्याकडे आहे आणि जे मोठे हॉस्पिटल आहे जिल्ह्याचे माझ्याकडे आहे. आता मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही एक दिवस वेळ काढून संजय मंडळाचा मी घेऊन आला आहे तिथं CPR हॉस्पिटल 1885चं आज आपण त्याचं नूतनीकरण पूर्णपणे बदलण्याचं काम केलं. वाटतं इथं डेप्युटी डायरेक्टरनी आपल्या सिव्हिलचे उपस्थित आहेत. संपूर्णपणे नव्यानं मला वाटते आता CPR मध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णांची सगळ्या पद्धतीने उपचार करण्याची आपण तिथं सोय केलेली आहे. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लोकार्पण कार्यक्रमाला आणायचं आहे, परंतु त्यांनी कार्यक्रम पुढं मोदी साहेबांच्या आव्हानामुळे पुढे ढकललेले आहे. परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण कागलचं आणि ते करण्यासाठी मी त्यांना पुन्हा विनंती करणार आहे. आणि CPR हॉस्पिटल हे फार अत्याधुनिक पद्धतीनं आपण केलेलं आहे. शेडा पार्क मला वाटते थोडा वेळ काढून तिथेही जरा जाऊन या. तिथं आपण इतकं मोठं 1100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे. 600 बेडचं सामान्य, 250 बेडचं कॅन्सर आणि 250 बेडचं सुपर स्पेशालिटी आपण हॉस्पिटल तिथं आणतोय. आणि मला वाटतं जवळजवळ बांधकाम पूर्ण होत आलेलं आहे. थोडंसं बांधकाम आत शिल्लक राहिलेलं आहे आणि मला वाटते मार्च 2027ला अशी परिस्थिती निर्माण होईल की एकाही माणसाला कोल्हापूर जिल्ह्यातल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला आपल्याला मुंबई पुण्याला जायला लागणार नाही इतकी बळकट व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. आणि म्हणून घाल फेरी आकाशी चित्त तिची पिढ्यापाशी माझं चित्त हे सारखं मुरगुडवर आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण 6 वेळेला आपण मला निवडून दिलेला आहे. 25-30 वर्षे आपली सेवा केली संधी मला मिळालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या कृपेमुळं, आशीर्वादामुळं आणि विशेषतः कैलासवासी खासदार मंडलिक साहेबांच्या आशीर्वादामुळं हसन मुश्रीफ आमदार झालेला आहे. ही जाणीव आपली सातत्यानं आपण ठेवलेली आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये मुरगुडमध्ये जे जे करता येणं शक्य आहे ते करा. आता कालच मी मुंबईला आल्यानंतर मी बातमी वाचली की मधला एक आपला रस्ता जो आहे तो PWDचा रस्ता आहे आणि तो आता नव्यानं हॅममध्ये केंद्राचा उद्घाटन सोहळा या निमित्तानं होतो. आदरणीय डेप्युटी डायरेक्टर साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी एक अतिशय महत्वाची सेवा शासन उपलब्ध करून देते. 3 लोकांचं डायलिसिस या निमित्तानं 3 बेड इथं उपलब्ध केलेले आहेत आणि एक सायकल व्हायला 3-4 तास लागतात असं सांगितलं. रुग्णांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी इथं नोंद झालेली आहे. याचा अर्थ मुरगुड आणि या परिसरामध्ये हा रोग वेगानं पसरतोय आणि त्यासाठी लागणाऱ्या जे रुग्णांची सेवा केली पाहिजे त्या दृष्टीनं कोल्हापूर सारखं ठिकाण थोडंसं लांब होतं आणि मुरगुड सारख्या या केंद्रामध्ये ही सेवा उपलब्ध झाल्यानंतर निश्चितपणानं त्या सगळ्या परिसरातल्या रुग्णांची या निमित्तानं सोय होणार आहे. खरं म्हटलं तर मुरगुड नगरपालिके मुरगुडचं हे ग्रामीण रुग्णालय 1900 माझ्या माहितीप्रमाणे 1960ला सुरू झालं. 1960ला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र हे होतं. नंतरच्या काळामध्ये खरं म्हटलं तर मुरगुडचा व्याप लक्षात घेताना मुरगुड परिसरातली कागल तालुक्यातली 40-45 गावं आणि पलीकडच्या भद्रगड तालुक्यातली सुद्धा 10-15 गावं या मुरगुडच्या या ग्रामीण या रुग्णालयावर अवलंबून आहे. आणि साधारणतः या रुग्णालयाचं अपग्रेडेशन व्हावं ही मागणी अनेक वर्ष होती. आणि 2000 साली खासदार मंडलिक साहेब असताना त्यावेळेचे आरोग्यमंत्री विमलताई मुंदडा, त्यावेळेचे असलेले मंत्री आदरणीय R.R. पाटील साहेब यांच्या हस्ते या प्राथमिक आरोग्य केंद्राचं रूपांतर ग्रामीण रुग्णालयात झालं आणि म्हणून दर्जा वाढला. पण पेशंटची संख्या लक्षात घेताना
अजून सुद्धा एक दवाखाना मोठा झाला पाहिजे ही मागणी सातत्यानं मुरगुडच्या परिसरातल्या लोकांची होती. आणि म्हणून सातत्यानं मुरगुड नगरपालिकेचे नगरसेवक असतील, मुरगुडचे सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांनी अनेक वेळा मागण्या केल्या, अनेक वेळा आंदोलन केली. आणि मी ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळी मला वाटते नवणे अण्णा जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्यावेळी असं ठरवलं की त्यावेळी अशी हे होतं की एका तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय होऊ शकते. आणि विशेष बाब म्हणून मुरगुडला सुद्धा ग्रामीण रुग्णालय व्हावं ही मागणी मटिक साहेबांनी केली. त्यावेळीच्या काळामध्ये नवणे अण्णा असतील, आम्ही सगळे असू, आम्ही ही जी जागा आहे ती पुन्हा जिल्हा परिषद जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित केली, आरोग्य विभागाकडे हस्तांतरित केली. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण रुग्णालय व्हायला त्यावेळी मदत झाली. त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी सदाशिवराव पंडित ट्रस्टच्या माध्यमातून इथं कोरोनाच्या काळामध्ये एक ICUचं युनिट आम्ही केलं. आणि हे होत असताना सातत्यानं लोकांची मागणी होती. रुग्णांची संख्या लक्षात घेताना या ठिकाणी अपग्रेडेशन व्हावं. हे रुग्णालय केवळ आता प्राथमिक आरोग्याचं केंद्र न राहता इथं 30 बेडचं हॉस्पिटल व्हावं ही मागणी होती. आणि म्हणून 30 बेडचं हॉस्पिटल हे झालं. 30 बेडचं हॉस्पिटलच्या नंतर श्रेणी संवर्धन 50 बेड व्हावं ही मागणी आपण केली. आणि 6 ऑक्टोबर 2023ला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रयत्नानं, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नानं हे आता श्रेणी वर्धन होऊन 50 बेड मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. खरं म्हटलं तर मुरगुड सारख्या ठिकाणी बघितलं 50 बेड सुद्धा कमीच आहे. आणि मला नेमकं कळत नाही आंबेडकर साहेबांचं खातं आणि मुश्रीफ साहेबांचं खातं 2 पोलीस स्टेशन असते की हात कुठले आणि कुठं कुणाकडे मागायची माहिती शकत नाही. तरी सुद्धा मला वाटतंय हे रुग्णालय आता 50 बेडचं जर आता पुढच्या काळामध्ये 100 बेड व्हावं अशा पद्धतीची मागणी मुरगुड परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आपल्याला करतो. निश्चितपणानं या ठिकाणी जे जुनी हेरिटेज बिल्डिंग आहे या हेरिटेज बिल्डिंगचं आपण त्यावेळी तपासणी केलेली आहे. ही हेरिटेज बिल्डिंग अशीच राहू दे, पण आता जी असलेली बिल्डिंग आहे यावर पुन्हा एकदा दुसरा मजला व्हावा, तिसरा मजला व्हावा या पद्धतीचं स्ट्रक्चरल ऑर्डर तिथं झालेलं आहे. आणि आता जी आपण कार्यक्रम घेतली रिकामी जागा आहे तिथं सुद्धा मोठ्या चांगल्या पद्धतीने एक नवीन इमारत होऊ शकते. आणि अशा पद्धतीची इथे इमारत होऊन ती हे रुग्णालय पुढच्या काळामध्ये 100 बेडचं सुद्धा व्हावं अशा पद्धतीची मागणी मी या निमित्तानं मंत्री महोदयांच्याकडे करतो. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडे सातत्याने या विषयाची मागणी करतो. आज मुश्रीफ साहेबांच्याकडे आम्ही मागणी करतो. तर म्हटलं मुश्रीफ साहेब तुमचं सर्वचं मुरगुडकडे दुर्लक्ष होते, कांदळ आणि गडीकडे बघत बसताय. मुरगुडनं सुद्धा तुम्हाला मदत दिली आहे, माना नाही म्हणा, पण मुरगुड नगरपालिकेच्या या सगळ्या परिसरामध्ये जी एकूण रुग्णांची संख्या आहे, एकूण लोकसंख्या बघताना हे रुग्णालय सुद्धा 100 बेडचं झालं पाहिजे अशाच पद्धतीची मागणी मुरगुडकरांच्या वतीने आपल्याला करतो. खरं म्हटलं तर या डायलिसिस युनिटच्या निमित्तानं फार मोठी सोय इथं झालेली आहे. आणि म्हणून कोल्हापूर शहर असेल आणि अनेक सगळे रुग्णालय असेल, कागद असेल, गडिंग्लज असेल, या ठिकाणी ही आता डायलिसिसची सोय आहे. पण आज सुद्धा आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलं की आता बरोबर अपस्मार झाला काय म्हणायचं, तरी सुद्धा ग्रामीण रुग्णालयामध्ये अशा पद्धतीची सोय होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक रुग्णांच्या सेवा देण्यासाठी सुद्धा शासन कटिबद्ध आहे. त्याबद्दल शासनाचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या रुग्णसेवा या ठिकाणी व्हाव्यात अशा पद्धतीची मागणी करतो. आणि विशेषतः निपाणी फोटा रस्ता जो झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. आणि या निमित्तानं या रस्त्यावर रंगणाव आता वाहनं सुद्धा सुसाट सुटायला लागलेली आहे. आणि रस्ता चांगला झालाय, वाहनं आता वेगात आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. बाळूमामाला येणाऱ्या लाखो लोकांची भक्तांची जर संख्या बघितली तर मला वाटतं रोज 2-4 ऍक्सिडेंट पेशंट या ठिकाणी येतात. या ठिकाणी सुद्धा ऑर्थोपेडिक विभाग चालू व्हावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा लोकांच्याकडे आहे. ती सुद्धा मागणी या निमित्तानं पूर्ण व्हावी अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतो. खरं म्हटलं तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे, अधिक क्षमता अधिक त्रास देऊन आपण अधिक बोलणं बरोबर नाही. कारण आता मला वाटतं 38 वर गेलं काय, आता 38 वर गेलं. आणि मी मुश्रीफ साहेब झालं 43 वेळ झाला असला. आणि म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना वेगवेगळे जे विकार वाढलेले आहेत त्या सगळ्याची सोय या एका छताखाली व्हावी. आणि मुरगुड ग्रामीण रुग्णालय सुद्धा या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सेवा देणारं वरदायीने अशा पद्धतीने ठरावं अशा पद्धतीचं हॉस्पिटल होण्यासाठी माननीय आंबेडकर साहेब असतील, माननीय मुश्रीफ साहेब असतील, त्यांनी सातत्यानं आम्हाला आशीर्वाद द्यावेत मी विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एरा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जेराव भाट. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.